माग बघ की. हम्म. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मे महिन्याच्या सुट्ट्या म्हणलं की प्रत्येक मुलीच्या मनात माहेरच्या आठवणी जाग्या होतात. माहेर म्हणजे फक्त एक घर नसतं, तर आपल्या बालपणाच्या, मैत्रीच्या आणि असंख्य आठवणींचा खजाना असतो. यावर्षी सुट्टीत माहेरी आल्यावर मन अगदी आनंदाने भरून गेलं होतं. घरच्यांसोबत वेळ घालवणं सुरूच होतं. पण यावेळी एक खास गोष्ट घडली. अनेक दिवसांनी माझ्या जिवलग मैत्रिणींची भेट झाली. त्यानंतर मुलांना चुकवून जेवायला जायचा प्लॅन ठरला. एका गाडीवर 3 जणी आणि समोर ट्रॅफिक पोलीस. मग काय, यांना उतरून यायला लावलं चालत. बघा यांची तोंड. एकेकाळी शाळेत, कॉलेजमध्ये रोज भेटणाऱ्या आम्ही आज संसार, मुलं आणि जबाबदाऱ्यांमध्ये इतक्या व्यस्त झालो आहोत की एकमेकींना भेटणंही अवघड झालं आहे. पण म्हणतात ना, खरी मैत्री कितीही वर्ष झाली तरी ती तशीच राहते. भेटताच आम्ही पुन्हा जुन्या दिवसांमध्ये हरवून गेलो. हॉटेलमध्ये पोहोचताच आम्हाला कळलं वेटिंग आहे. त्यामुळे थोडा वेळ वाट बघितली. थोड्याच वेळात आम्हाला टेबल दिलं. आता मात्र आम्ही कोल्हापूरची शान असलेलं झणझणीत तांबडा पांढरा रश्श्याचं मटणाचं ताट मागवलं. एव्हा ना पोटात कावळ्यांनी बोंबलायला सुरुवात केली होती. फॉर्मॅलिटी म्हणून सोडलेले छान दिसण्यासाठी हे केस पटकन बांधून घेतले. कसं आहे, जेवणाचं ताट समोर आल्यावर न कॉम्प्रोमाइज. काहीच वेळात आमच्या समोर आलं कोल्हापूरचं प्रसिद्ध झणझणीत तांबडा पांढरा रस्सा आणि गरमागरम मटणाचं ताट. तेही माझं. या दोघींचे अजून आले नव्हते. यांच्या तोंडाला पाणी कसं सुटले बघा. त्या सुगंधानंच भूक दुप्पट झाली. पहिला खास घेताच आम्ही एकमेकींकडे बघून फक्त हसलो, कारण त्या चवीला शब्दच नव्हते. तिखट तांबडा रस्सा, मऊसूत मटण, पांढऱ्या रश्श्याची चव आणि त्यासोबत सुरू असलेल्या गप्पा, सगळंच एकदम परफेक्ट होतं. आम्ही तिघींनी मिळून मस्त जेवणावर ताव मारला. मध्येच कोणतरी म्हटलं, उद्यापासून डाएट नक्की सुरू. बाकीच्या दोघी मात्र मोठ्याने हसू लागल्या. एवढ्यातच तिथं वेटर आला आणि आम्हाला विचारू लागला, मॅडम अजून काय हवं आहे का? पण आम्ही म्हणलं नको, पोट भरलंय. तेव्हा तो म्हणला, बिल आणू का? आम्ही बिलही नको म्हणून दात काढू लागलो. जेवण संपेपर्यंत आमची पोट तर भरलीच होती, पण मनही भरून आलं होतं. इतक्या दिवसांनी स्वतःसाठी काढलेला वेळ हा किती मोठा आनंद देऊन गेला हे शब्दात सांगणं कठीण आहे. घरी परतताना सगळ्या एकच गोष्ट म्हणत होतो, आज वर्षभरासाठी मेंटली बॅटरी चार्ज झाली. खरंच आयुष्यात पैसा, काम, जबाबदाऱ्या या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण मनाला आनंद देणारे असे क्षण त्याहून महत्वाचे असतात. आता पुन्हा भेट कधी होईल माहित नाही. कदाचित काही महिन्यांनी, कदाचित पुढच्या सुट्टीत, पण या दिवसाच्या आठवणी कायम मनात राहतील. मैत्रीचं नातं असंच असतं. कितीही अंतर पडलं, कितीही दिवस गेले तरी भेटल्यावर पुन्हा सगळं तसंच वाटतं. तर हा होता आमच्या तिघी मैत्रिणींचा छोटासा पण खूप खास दिवस. भरपूर जोक्स, खूप गप्पा, स्वादिष्ट जेवण आणि आयुष्यभर जपून ठेवाव्या अशा सुंदर आठवणी. अशीच मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यात असावी, जी वेळोवेळी मनाला नव्याने जगायला शिकवते. लव यू सो मच गाईज.